तर मित्रांनो, आहे स्पेक्टिकल कोब्रा, भारतीय नाग, ज्याला इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात. आणि स्पेक्टिकल कोब्रा कशामुळे म्हणतात त्याच्या मागचा तुम्ही हॉलमार्क बघू शकता. त्या हॉलमार्कमुळे त्याला स्पेक्टिकल कोब्रा म्हणले जाते, कारण तो चष्म्याच्या आकारासारखा दिसतो म्हणून त्याला स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात. आणि याच्यामध्ये असते जे आपल्या मज्जा संस्थेवर काम करते, म्हणजे मज्जा संस्थेचा ग्रॅनाइट करून टाकते. त्याला आपण इंग्लिशमध्ये नर्वस सिस्टम म्हणतो. त्या नर्वस सिस्टम फेल करण्याचं काम करते. पण हा कधी पण बाईट करायच्या आधी समोरच्याला एक फुंकार देऊन सावध करतो. त्यानंतरच जेव्हा धोका वाटला त्यावेळेसच हा बाईट करतो, नाहीतर अन्यथा बाईट करत नाही. तर हा मला तरी वाटते की सापांच्या जातीमध्ये हा सगळ्यात हुशार आणि सगळ्यात समजदार साप हाच एकमेव साप आहे, जो स्वतःहून कधी कोणाला चावत नाही. आणि आता सध्या पावसाळा लागलेला आहे. पावसाळा लागल्यामुळे यांचे बिळं बुजलेले आहेत. त्याच्यामुळे हे चुकीनं तुमच्या घरात येऊन शिरतात. आज ज्यांच्या घरी मी रेस्क्यू केला तो घरातच रेस्क्यू केला आणि तो चुकीनं त्यांच्या घरामध्ये गेलेला असणार, कारण तिथे मला उंदरांचा वावर दिसला. त्याच्यामुळे तो उंदरांच्या मागे त्या घरामध्ये आलेला असणार. बघू शकता त्याच्या इतक्या जवळ पकडलेला आहे तरी तो मला बाईट करण्याचा विचार करत नाही आहे, कारण साप हा स्वतःहून चावण्यासाठी कधीच म्हणजे स्वतःहून कधीच हल्ला करत नाही किंवा स्वतःहून कधीच चावत नाही. जेव्हा त्याला वाटते की माझ्या जीवाला धोका आहे तेव्हाच तो बाईट करते, अन्यथा तो बाईट करत नाही. करू बघ स्टॉप.